वडनेर भैरव हद्दीत टोमॅटोच्या शेतात अवैधरित्या विक्री करण्यासाठी गांजाची लागवड करणाऱ्या इसमावर ग्रामीण पोलिसांचा छापा. सुमारे 13 लाख रुपये किमतीच्या 215 किलो गांजाची झाडे जप्त. स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची लागवड करणाऱ्या एक संशयितावर कारवाई केली आहे. काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दूधखेड शिवारातील रवींद्र नामदेव गांगुडे तालुका चांदवड यांचे मालकीचे शेत गट नंबर 83 व 84 या ठिकाणी छापा टाकला. सदर छाप्यात 215 किलो वजनाची 65 गांजाची झाडे अंदाजे किंमत 12,93,060 चा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. यातील इसम रवींद्र गांगुडे हा त्यांच्या स्वतःच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने जोपासना करताना मिळून आला असून त्यांच्याविरुद्ध वडनेर भैक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. वरील गुन्ह्यातील आरोपी नामे रवींद्र नामदेव गांगुडे यांच्याविरुद्ध यापूर्वी वडनेर भैक पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपी हा गांजाच्या झाडांची लागवड करून त्यांची विक्री कुठे व कोणास करणार होता याबाबत सखोल तपास पोलीस पथक करीत आहे.